आय ओनली सी माय गोल. आलंय घरून करून येतात असं फिरशील तर हिरायचं असं नसतं. जर आईस्क्रीमच्या डब्यामध्ये मसाले ठेवायचे असतील घरी मी स्मेल कानात गेली. जटाई. कसं वाटलं पिक्चर क्षितिज भाऊ? तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि एका नवीन ब्लॉग मध्ये. आज गाडीवर आहे आणि मागे दिदी बसले, कारण आम्ही आज चाललोय पिक्चर बघायला. भूतम भयम पिक्चर बघायला चाललोय. आम्ही चौघ जण आहे. आता दोघं ते तुम्हाला इथे दिसत असेल. दोघांना आता मी जाऊन डायरेक्ट तुम्हाला जिथे थिएटर आहे तिथे जाऊन इंट्रोड्यूस करतो. तर चला आता आपण जाऊया पहिले. तर गाडी पडेल बिना हेल्मेटचं चाललोय, कारण जवळ जायचंय. तुम्ही हेल्मेट घालून निघत जावा बाईकवर. चला बाय बाय. आता आपण पोहोचलेले ओरियन मॉलला. पनवेल मधला मॉल, फेमस मॉल. सगळ्यांना जे पनवेलकर आहेत त्यांना माहित असेल. पनवेल मधला फेमस मॉल ओरियन मॉल मध्ये आला. जाऊ आतमध्ये आणि बघू कुठल्या स्क्रीनला काय आपला मूवी आहे. चला. शेतीचं काय आहे सारखं काय आहे, काय आलं? सू झाले. घरून करून येत नाही करत तुला सारं अशा ठिकाणी सू करायला मजा येते. चला पहिले हे करूया. नाही इकडे पण मी तुला ते 99 बोललो. हे जे दिसते मार्केट 99 ते मार्केट. तुला फक्त खायचंच दिसणार. तुला फक्त खायचं सुचतं फक्त. आय ओनली सी माय गोल. तू पण तोच आहे भावा. तू नको हे कर. जाऊ दे सगळं. माझे गोल्स वेगळे. काय गोल्स आहेत तुझ्या भावा असे? सध्याला तर चल तुझ्यासाठी वॉशरूम शोधूया. चल पहिले काय माहितीये का मित्रा तुला, ते माळीन तू आता तू इंग्लिश मिडियम मध्ये होतास. आम्ही मराठी मिडियम मध्ये. मराठी मिडियम मध्ये एक धडा होता माळीन नावाचा. माळीन गाव होतं, तिथे दरड कोसळले होते. त्याचा पिक्चर असावा तो. हा तेच आहे 100%. माळीन गाव एक दुर्घटना, ती वाला विषय. चला आता आपला भूतम बहीण बघूया आणि निघूया. निघायचं लगेच. मग चला खाय प्यायचं बघू. परत तू खेळव ना 1200 रुपये पूर्ण खर्च करतो आणि आमच्यावर 10 रुपये खर्च करायचं म्हणलं की रडतो साला. कुठं असे रिच बॅकग्राऊंड दिसले नाही की लगेच चालू स्नॅप काढायला, फोटो काढायला. काय रे काय हे व्यसन? कुठलं व्यसन आहे? डायरेक्ट स्नॅप पण फोटो लगेच असलं एवढं ऍस्थेटिक बॅकग्राऊंड दिसल्यावर. आलंय घरून करून यायचं असतं रे आपला विषय सगळा. ते कपड्याला हात पुसतोस आणि तर तुला आले की आपलं हे पाहिजे का? घरी कपड्याला हात पुसतो का नाही सांग? बारदानाला पडद्याला हात पुसतो आणि तर आले का आपलं पाहिजे. जाऊ दे मित्रांनो, असं असतं. गरीब सोन्याची प्लेट पडली की असं असतं. पण गरीब ठीकच मागत असतो. पाणी पिवायचं मिडल क्लास लोकांचा विषय हाच असतो. पाणी कशात पितो? घरी आमच्या प्युरिटी मार्केट नाही आणि इथं आले की प्युरिटी पाहिजे. फिल्टर एंट्री मारू कुठे भाई आपला PVR नाही चालू झाला अजून. चला पूर्ण ऐकणार आपल्या ऑरेंज ज्यूस यांचा अशी पिक्चर. चला भूतम भयम चाललंय. घ्यायचा विचार करतोय. घ्यायचा विचार करतोय. हे आता कॉपीराइट आलो नाही बरं झालं. मला धुरंधरच्या वेळेला कॉपीराइट पडलेली. हे तर कॉपीराइट आला की डायरेक्ट डिलीट होईल माझं चॅनल. जस्टच पिक्चर संपलेला मित्रांनो. आणि कसं वाटलं पिक्चर क्षितिज भाऊ? काय वाटलं? काय आवडलं मूवी मधलं? काय आवडलं? जरा जोरात बोला, आवाज नाही आपल्या ऑडियन्स. भारी होती मूवी. कॉमेडीच भारी होती ना? कॉमेडी जॉनर भारी होती. कशी वाटली सर्वज्ञ भाऊ तुम्हाला मूवी? आलो करत फक्त श्रीमान लेजंडला बघायला. मूवी एक नंबर होता. नाही खरं पैसा सांग, वसूल शो. पैसा वसूल आहे ना. सगळ्यांनी बघा, सगळ्यांनी फॅमिली सोबत बघा. काय पण बघा, भारी आहे का नाही? एक नंबर. मित्रांनो मूवीचा सांगायचा विषय झाला तर असा की कॉमेडी आणि हॉररचं एकदम असं सॉलिड कॉम्बिनेशन आहे. आणि श्रीमान लेजंड साठी खरं तर मूवी बघायला आलतो. पण ऑरेंज ज्यूस गँगने पण एक नंबर काम केलेलं. काय बोलतो, एक प्राऊडची गोष्ट आहे ना की कॉन्टेंट क्रिएटर सुद्धा असली भारी मूवी बनवू शकतात. बरोबर का नाही? आपल्यासाठी कॉन्टेंट क्रिएटर्स मध्ये एक प्राऊडची गोष्ट आहे ही. एक नंबर भारी मूवी, एक नंबर. सगळ्यांनी बघायला जावा, थिएटरमध्येच बघा, कारण मराठी मूवी आहे. असं कोणी कुठून थर्ड पार्टी ॲप्लिकेशन डाउनलोड करू नका. थिएटरमध्ये जाऊन बघा आणि फॅमिली सोबत पण बघा. एक नंबर मूवी. चला. काय मला त्यातली जटाईला आवडली. जटाई का बरं आवडली एवढे? काय भारी ऍक्टिंग केली. ऍक्टिंग भारी आहे. जटाईची ऍक्टिंग भारी आहे. कारण काय बोलते ते समजत नव्हतं. आधी काय बोलते ती समजत, तिची लँग्वेज कुठली ती माहित नाही, पण ती वेगळी ऍक्ट्रेस आहे. पण तिने एक नंबर काम केलं. सर्वज्ञ जरा नवीन शिफ्ट झालाय एका रूम मध्ये. इकडे कळंबोलीमध्ये शिफ्ट झालाय. त्याच्यासाठी आपण काहीतरी थोडंफार संसार बघूया. संसार मीन्स म्हणजे थोडंफार फ्रीज वगैरे नाही. लग्न म्हणजे नाही, तुझा वैयक्तिक एकट्याचा संसार. एकट्याला काय लागतं? एकट्याला फ्रीज तर लागेल ना. छोटासा बारका फ्रीज नसतो रेड बुलचा, तो तरी घे.
एवढा सुंदर आणि एवढा महाग फ्रीज घेऊन करायचं काय? त्या शेवटी जर आईस्क्रीमच्या डब्यामध्ये मसाले ठेवायचे असतील तर आपला साधा मसाला आमच्या घरी तर आईस्क्रीमचे डबे पण घरच्या आईस्क्रीमच्या तुमच्या- डब्याला जातो तर त्यात मसाला मसाला ती चटणी चटणी निघते बरोबर आहे. तर एवढं महाग घेऊन फ्रीज करायचं काय? स्पेशल ती हिरवी चटणी हिरवी चटणी AI किती पुढे गेलाय बघा. हे बी स्पोकन AI म्हणजे हे काय? म्हणजे तू तू असं बोललास फ्रीजला की फ्रीज हे ऑइल हा 4 डोअर आहे, हा 4 डोअर आहे, हा 4 डोअर आहे. पण हे बी स्पोकन AI म्हणजे काय? ह्याच्यात तू बोलशील तर ते तुला सांगणार का की एवढं एवढं थंड झालंय, मग तुला काय ते आणून देणार का? काय माहिती मग वाटतं ह्याच्यात काय तरी आम्ही रोज पोचले हम कुछ नहीं करतो. ChatGPT असं वाटतं. कपाट पण असलं ना आमच्या घरी भेंडी इथं फ्रीज असला वेगळं. पहिल्याची प्राइस बघ काय मजा आहे, काय भेंडी 1 लाख रुपयाचा फ्रीज. वाईट बघ त्याची बघ प्राईस हा कपाट वाटत मला, हा फ्रीज वाटतच नाही, हा कपाट वाटतंय. ह्याची पण प्राइस आहे डेंजर आहे, 1,22,000. फ्रीज हार्ड दिसते पण चांगला वाटतं. LG. दीदी तू जर मला लग्नाच्या आधी बोलली असतीस ना, मी तुला खरंच हा फ्रीज घेऊन दिला होता. हा किंवा हा वाला, ह्या 2 पैकी फ्रीज तुला घेऊन, पण तू लग्नाच्या आधी बोलायला पाहिजे होतं. सॅमसंग 50 शेड्स ऑफ हायर्स 50 शेड्स ऑफ हायर्स. हे काय करतात अरे हा एक डोअर आणि हा एक डोअर, असं वेगवेगळे डोअर असं. कलर कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन. हे काय रेंज आहे का ह्यांची? वायफायची रेंज आहे का? वायफाय मध्ये हे अवेलेबल आहे आणि हे साध्या तुम्ही किती वर्ष झालं काम करताय इथं काम सेल्स मध्ये? सध्या 2 मिनिटं झाली. 2 मिनिटात एवढं शिकला तुम्ही भाई. एक्सपिरियन्स तुमच्याकडे, स्किल्स तर आहेत. हे तर काय लिहिलंय, आवर प्रॉमिसेस. ह्यांच्या प्रॉमिसवर विश्वास ठेवू शकतो पण ह्याच्या नाही. कोणाच्या? किती स्वस्त येतं, किती स्वस्त आहे. कोरियन कोरियन वाले इथे 150 रुपयाला भेटतात. प्रश्न गोरा कोरियन वाले 150 रुपयाला भेटते तिथे. तुझ्यासाठी आले का इथं? हा स्किन केअर भेटते इथं स्वस्त म्हणून. मी आज सकाळी मान्सून सेल आहे हा. इथला स्किन केअर केला ना डायरेक्ट ब्लॅक डायरेक्ट टू व्हॅनिला. नाही कोरियन केले की डायरेक्ट कोरियाचा विजा भेटतो. नाही ब्लॅक चॉकलेट टू डायरेक्ट व्हॅनिला फ्लेवर. काय शेतीची काय चॉईस आहे तुझी? ह्याच्यापेक्षा तू मोठे मोठे डंबेल उचलतो. दर बघू. कसं अरे यार कुठं चाललायस मित्र? झोपायला. ओ बायसेप भारी आहेत रे, ह्याच्यामुळेच झालेत वाटतं मला. युनिक आहे ना सगळ्या ह्याच्यात. युनिक. हा एवढ्यात युनिक तर तेच आहे भाई. एवढंच आहे. युनिक गोष्ट आवडते. युनिक गोष्ट आवडतात जशी ती आवडलेली का तुला? इतना चुभने लगा हूं सबको, छुरा तो नहीं हूं. हे काहीतरी युनिक आहे, हे घालून बघ बरं जरा एकदा. कुठं आहे हा? अरे बाय डायरेक्ट तो डिझनीलँडला आलाच भाई, असं वाटतंय. डिझनीलँड ओए ओए ओए. मित्रांनो तुम्ही कुठं पण जावा पण कुठली स्त्री घेऊन जाऊ नका. हे बघा हे असं सगळं ठेवावं लागतं. हे इकडे क्लिप, इकडे आता क्लिप लावलेलं ते लावला डोक्याला, हे असे सगळे वांदे असतात. त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कुठली स्त्री घेऊन जाऊ नका. पण म्हणजे आपलं कोण असेल तर कॅरी पण करा ना, एवढं काय बरोबर की सगळ्या नाही? ladies- घेऊन दे काहीतरी मग. नवऱ्याला घेऊन जातात, असं लावतात, त्याच्यात लावतात. मग तू तुझ्या नवऱ्याला घेऊन जा की. घेऊन जातात. तेज बघ विचार कर क्षितिज. काय विचार कर? बर्थडे येतोय माझा, पाच गिफ्ट करू शकतो तो. हे असं लावून ठेवलं. हे एक मला गिफ्ट करू शकतोस. विचार नाही करत. काय म्हणली दीदी? काय म्हणली? नवरा 5 मिनिटं सांगून 1 तास लावतो यायला, मग मी असं टाइमर. अच्छा हे 5 मिनिटाचा टाइमर आहे त्यामुळे तू असं टाइम लावणार. नवरा म्हणला 5 मिनिटात येतो की लगेच असं करणार का? मग हे संपलं की डायरेक्ट मग झगडा. काय 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 टेस्ट करायचंय? काय टेस्ट करायचं? भाई कुछ टेस्ट करने गए आपने? क्या टेस्ट कर रहे भाई? भाई विस्की स्मोक. विस्की स्मोक. पण आपण तर ह्याच्यात आलोय परफ्यूमच्या शॉप मध्ये. परफ्यूम मध्येच विस्की स्मोक आहे का? विस्की स्मोक. अरे बापरे. मित्रांनो इथं परफ्यूमचा ट्रायल झालाय. आपण कुठं बाहेर लोकल शॉप मध्ये गेलो, परफ्यूम आपल्याला कसा हातावर स्प्रे करून देतात ना, हातावर स्प्रे करा आणि ट्रायल घ्या. इथं भाई काय स्टिक आहे बघा, असं स्टिक आहे. स्टिकवर तुम्हाला परफ्यूम ट्रायल करायचा. ह्याच्यावरून तुला काय समजतं? तुझ्यात काय फॉल्ट नाहीये, तू कुठं बसतो ना ह्याच्यात म्हणजे तू काय स्टँड, तू कोण हे नाही महत्वाचं, पण तू कुठं स्टँड करतो हे महत्वाचं. संगतचा असर असतो माहितीये का? तू जर माझ्यासोबत करशील तर तू हिरा आहे, पण तू दुसऱ्या सोबत करशील तर तू सोनाच आहे फक्त. जास्त काही चांदी सोना, तू माझ्यासोबत करशील तर हिरा आहे. असंच असतं. लक्षात ठेवा ही गोष्ट लक्षात. हा एक मनुष्य आता मला वाटतं आय प्लॅनेट मध्ये जायला असं वाटतं. कुठे जायचंय? कुठे? तू नुसता फिरव आम्हाला. चल बघू त्याचं काय. आता आय प्लॅनेट मध्ये पण जाऊ, सगळीकडे जाऊ. आता काय तुला वर पण तू iPhone 17 बघितलेलाच आहे. आता तू रिलायन्स मध्ये बघितला iPhone 17, आता तू इथे पण iPhone 17 बघायचं आहे.
बघू चला आयफोन 70 बघू इथं. चला पण आयफोन 70 ब्लू स्टोन मध्ये अजून ब्लू स्टोन मध्ये काय तुला रेड स्टोन देईल. इकडे जायचंय इकडे ये. स्मार्ट बाजारला आल्यावर काय आलं गरीबीची स्मेल कानात गेली. हा रे म्हणून तर याला ग्राउंड फ्लोअर दिला एकदम ग्राउंडचा पण ग्राउंडचा फ्लोअर दिला अंडरग्राऊंड फ्लोअर दिला याला. बिग बास्केट कुठे आहे? बिग बास्केट नाही स्मार्ट जायचं होतं. स्मार्ट बाजार आहे बिग बास्केट नाही इथं. श्रीमंतांचं फळ दाखव. अरे बापरे श्रीमंतांचे चिकू फळ वाटते. हे चिकू नाही चिकू आहे. किवी आहे. किवी आहे का? श्रीमंतांचे फळ 1 2 ब्लूबेरी आणि हा ड्रॅगन फ्रूट सगळे श्रीमंतांचे फळ. आवा काढो हो भाई आवा काढो भाई आवा काढो मी जिंदगी कधी खाल्ला नसेल. फिर वही बात आती है कि जो गरीब हो ना आदमी यो साला अपनी आदत से गरीब हो. भाई जी आप कौन सा बटर यूज करते हो? बोल भाई. हाँ? अरे भाई तो ये इधर तो डिलीशियस लिखा हुआ है. इधर देखो वो नहीं. अमूल बटर लगाने जा रहे हैं। अमूल का बटर लग रहा है भाई साहब यहाँ पे. भैया इतना बटर अमूल का? हाँ जी हाँ जी। पर भैया ये तो डिलीशियस है. ये डिलीशियस है. एक गोष्ट दाखवतो तू विचार पण नाही करू शकत ते. पण मोड आलेली मटकी तर मोड आलेली मटकी कोण ठेवतो मोड आलेली मटकी? त्याला घरी मोड आणायचे मटकीला. गो फ्रेश. गो फ्रेश मला वाटत तर नाही फ्रेश आहे पण ठीक आहे आता काय चालायचं. भिजून नाही ठेवली यांनी. नाही भिजून नाही कपड्यात बांधून ठेवली पाहिजे ए, होती. मॅ- पिक्चर मध्ये बघितलेली जटाई बघा हिलाच ते परीस पाहिजे होतं ना. जटाई जटाई चला रे. त्याची प्राइस किती आहे बघ? 60% ऑफ त्याची प्राइस त्याची प्राइस आहे फक्त 5,990. त्याची प्राइस 60% नाही देऊन 2,400. त्याची प्राइस 90% जरी कमी केलं ना तरी माझ्या अवकाळीच्या बाहेर येतो सध्या तरी. आता पेपर आहे ना. झाले आमचा मूवी बघून झालंय सगळं फिरून झालं थोडी शॉपिंग तर काय केली नाही थोडी पण नाही तर जाऊया आता. मोमोज खायची इच्छा झाली दीदीला तर दीदीला मोमोज खायची इच्छा झाली तर मी चारणं काम आहे माझं पण मी पैसे नाही भरणार पैसे तूच भरायचं. पाऊस पडून गेलेला आहे तर जाऊया मोमोज खायला जाऊया चला. किती काय झालं मला काय ब्लॉग्स मध्ये बोलत नाही नाराज होतो काय तुझं काय भांडण झालंय काय गर्लफ्रेंडची? नाही ना. अरे झाले म्हणजे झाले समोर इशारा कॉफी चला. मूवी कशी वाटते ते सांग. मला भाई मस्त वाटली. मूवी मला का आवडली माहितीये का की आपण त्या जे जे म्हणजे जे ते होते जे ऍक्ट्रेस होते त्या सगळ्यांना आपण रील्स वर बघत होतो एवढे वेळ आणि आता त्यांना असं एकदम मोठ्या पडद्यावर बघतो तर भाई एक वेगळीच फिलिंग असते ना. असं वाटतं की आपण रील्स मध्येच बघतोय त्यांना. हा त्यांची तेच कॉमेडी वगैरे कॉमेडी जरा हॉरर जरा इमोशनल आणि त्यांची जी बॉन्डिंग होती 7 जणांची भाई अमेझिंग बॉन्डिंग भारी होती. एक नंबर पिक्चर एक नंबर. माय मस्ट रेकमेंड पिक्चर आहे. आज रिलीज झालाय तुम्ही कधीही जाऊन बघा पण थिएटर मध्ये जाऊन बघा. चला आता इथं वडा तलावला आलतो वडा तलावला आता मोमोज खायला. मित्रांनो आयुष्यात अनएक्सपेक्टेड गोष्टी करायच्या बघा. हे मोमोज घेतलेत पाऊस पडतोय पण आम्ही ब्रिज खाली थांबून इथं स्वतःच रेस्टॉरंटच बनवलं आहे. इकडे एक बाईक लावले इकडे एक बाईक लावले आणि आमचं काय बोलतात रे त्याला सर्वर काय म्हणतात त्याला सर्वज्ञ नाही रे जो सर्व करतो त्याला काय म्हणतात तो भाई इकडे एकदम प्रोफेशनल मध्ये वेटर प्रोफेशनल मध्ये इथं सर्विंग करते आम्हाला. चला आता जाऊया खातो आपण इथं. कसं वाटतंय कसं तुम्हाला पावसात एवढं ब्रिज खाली एवढे तंदूर मोमोज आणि भाई सिस्टीमच लावलं. पेरी पेरी आहे. पेरी पेरी ना. आयुष्य जगता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे काय प्रॉब्लेमचे सोल्युशन काढता आले पाहिजे. बरोबर. चला खाऊया मोमोज खायला या चला. एव्हरी प्रॉब्लेम आहे सोल्युशन. एवढी प्रॉब्लेम आहे सोल्युशन. घरी पोहोचलेलो आहे आता सगळं झालं आपलं फिरून सगळं तिथे फ्रेम मध्ये एक तिकडे काय फिरून सगळं मूवी बघून सगळं झालं. आता मस्त की जेवायचं. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. नसेल आवडलं तर इंस्टाग्रामचं आपलं अकाउंट आहे इंस्टाग्रामला तिकडे जाऊन रील लाईक करा ते पण आवडतं ते नक्की आवडतं. ते ना आवडलं तर मग तुम्ही युट्यूब डिलीट करा इंस्टाग्राम डिलीट करा. चला येतो.